राज्याला हादरून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। या प्रकरणात बीड पोलिसांकडून सीआयडी पथकाने माहिती घेत तपास चक्र वेगाने फिरवली आहेत। त्यामुळे फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे सीआयडी पथक सध्या चौकशी करत असल्याची माहिती समोर येते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये येऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींची हत्या झाल्याचा दावा केलाय। एका अज्ञाताने आपल्याला फोन करून या तिघांची हत्या झाली असून त्यांचे मृतदेह कर्नाटक सीमेजवळ टाकण्यात आल्याची माहिती दमानिया यांनी दिली आणि तपास करण्याची पोलिसांना विनंतीही केली। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी ज्यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला ते 3 जण आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 आरोपी अद्याप फरार आहेत। याच 3ही फरार आरोपींच्या शोधात बीड पोलिसांसह सीआयडीचं पथक जंग पछाडतंय आणि याच तिघांची हत्या झाल्याचा दावा दमानिया यांना फोन करणाऱ्यानं केलाय। तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या 3 आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालंय आणि 3 प्रेत जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत। आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाहीये तो राजकीय पेरलेला होता की नाही मला नाही माहिती, पण ही माहिती मी एसपींना काल रात्रीच दिली आहे। त्याची चौकशी त्यांनी केली असेल, खरं त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहित नाही, पुढे याच्यावर कारवाई काय झाली मला माहित नाही। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 आरोपींविरोधात केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या 7 पैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या 4घांना पोलिसांनी आधीच अटक केली। या 7 आरोपींपैकी आणखीन एक नाव आहे ज्याला या प्रकरणाचं मास्टरमाइंड बोललं जातंय, ते नाव आहे वाल्मिक कराड। विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केलाय। असं असलं तरी पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। मात्र वाल्मिक कराड ही अद्याप पोलिसांना सापडलेला नाहीये। वाल्मिक कराड जे आहेत जे धनंजय मुंडे म्हणतात ते त्यांचे निकटवर्ती आहेत आणि एकीकडे म्हणतात फाशीवर चढवायचं। आज 18-19 दिवस झाले एवढे लोक उतरतात ते ह्याच्यामधल्या 2 गोष्टी एक अजून आहे की एक तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अजून अटक झाली नाही, हायकोर्टामध्ये त्यांची जामीन फेटाळली आहे, आणि दुसरी गोष्ट 302 मध्ये ह्यांना कट कारस्थान जे काही रेकॉर्ड सापडलं तू खंडणीमुळेच हा गुन्हा झालेला आहे। 302 हे कनेक्शन डायरेक्ट आहे आणि मोबाईलच्या CDR वरती तुमच्या लक्षात येईल। 302 मध्ये कट कारस्थान मध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ओतीभोवती ज्या दिवशीमध्ये CDR निघाले की सगळेच लोक ह्याच्या आणि खूपशे नाव येतील ह्याच्यामध्ये, ज्यांनी ज्यांनी फोन केले खूपशे नाव येतील। 6 डिसेंबरला अवादा कंपनीच्या आवारात मारहाणीची घटना घडली। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची केज मांजरसुंबा रोडवरील टोल नाक्याजवळ अपहरण करून हत्या करण्यात आली। यानंतर अपहरण आणि हत्येचा गुन्हा केज पोलिसात दाखल करण्यात आला। 10 डिसेंबरला पुरवणी जबाबात 7 आरोपींची नावं घेण्यात आली। 2 आरोपींचा पाठलाग करत पोलिसांकडून अटक करण्यात आली। 11 तारखेला केज पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला। खंडणी प्रकरणात विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 16 तारखेला सीआयडीचं पथक मस्साजोगमध्ये दाखल झालं। अॅट्रॉसिटी, खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आलं। केज पोलीस स्टेशनचं CCTV आणि 9 डिसेंबरचं सर्व CCTV सीआयडीने ताब्यात घेतला। तर सीआयडीचे महासंचालक प्रशांत बुर्डे 2 दिवसांपासून बीडमध्ये ठाण मांडून आहेत। 27 तारखेला वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिरी कराडची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली। यावेळी कराडचे 2 अंगरक्षक आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही सीआयडीने चौकशी केली। 29 तारखेला पुन्हा कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली। 29 तारखेलाच राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यासह आणखी 4 ते 5 महिलांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। आतापर्यंत तब्बल 50 ते 60 जणांची चौकशी करण्यात आल्याचं समजतंय।
देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कामाला लागली त्यामुळे आता रोज नवे नवे खुलासे आणि धक्कादायक माहिती समोर येते. मात्र अद्याप तरी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही असाच दावा केला जातो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.